तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे 24 तासांहून अधिक काळापासून बंद आहे. आपण पाहतोय काल सायंकाळी टँकर पलटून प्रोपेलिन गॅसची गळती झालेली होती. हा गॅस अत्यंत ज्वलनशील आहे, त्यामुळे महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचं सुमारे 40 जणांचं पथक तिथं पोहोचलं. गॅस गळती बंद करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, मात्र प्रोपेलिन अत्यंत ज्वलनशील रसायन असल्याचं कळताच संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली. कारण छोटीशी ठिणगी देखील दुर्घटनेला आमंत्रण देणारी ठरू शकते, त्यामुळे तातडीनं तज्ज्ञांना बोलावण्यात आलं. त्यांनी पाहणी केली. राज्य सरकारला या परिस्थितीचं गांभीर्य कळवण्यात आलं. त्यानंतर BPCL असेल, NDRF असेल, त्यांच्या टीम तिथं पोहोचल्या. आज पहाटे 4:30 वाजल्यापासून त्यांनी परिस्थिती हाताळायला सुरुवात केली. आतापर्यंत टँकरचे 2 व्हॉल्व्ह बंद करण्यामध्ये यश आलेलं आहे. एका ठिकाणावरनं मात्र गळती अद्यापही सुरूच आहे, त्यामुळे रिकामे टँकर आणून त्यामध्ये आता हे ज्वलनशील रसायन भरण्याचं काम सध्या सुरू आहे असं समजतंय. आता हळूहळू ट्रॅफिक त्या ठिकाणी काही गाड्या ह्या निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांपेक्षा अधिक काळापासून एक्सप्रेसवे बंद झालेला आहे, त्यामुळं प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला आहे. तर या संदर्भात घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी समृद्धी कोल्हे यांनी. मी आता यावेळेस आडोशी बोगद्याजवळ आहे. काल सायंकाळी 5:15च्या सुमारास या ठिकाणी टँकर उलटल्याची घटना घडली होती. या घटनेला तब्बल 24 तास झालेले आहे, मात्र अजूनही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही आहे. ज्यावेळेस या ठिकाणी अपघात झाला त्यावेळेस सर्वप्रथम हेल्प फाउंडेशनची टीम या ठिकाणी दाखल झाली होती. आपल्यासोबत गुरुनाथ साटीलकर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. सर, अपघात झाल्या वेळापासून तुम्ही इथे आहात. या घटनेला 24 तास झालेले आहेत, मात्र अजूनही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही आहे. शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या ठिकाणी, काय सांगाल? या ठिकाणी जो प्रोपेलिन नावाचा गॅस टँकरचा जो अपघात झाला होता, तो अपघात एवढा विदारक होता की त्या ठिकाणचे जे त्या टँकरचे जे वॉल आहेत ते अशा पद्धतीने डॅमेज झाले होते. त्यामधून जो लिकेज होणारा वायू होता, म्हणजे जो गॅस होता, तो कंट्रोल करणं खरोखरच मुश्किलीचा भाग होता. परंतु कालचा दिवस असेल, दीपक नायट्रेट कंपनी असेल, नंतर रिलायन्स फाउंडेशनची टीम असेल, अशा काही कंपन्या काल आल्या होत्या. आणि आज मेक इलेक असेल, BPCL कंपनी असेल, रिलायन्सची टीम असेल आणि बाकी तालुक्यातल्या बऱ्याच फायर ब्रिगेड टीम या ठिकाणी दाखल झाल्या. सर्वांनी एकमताने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की त्या टँकरमधला लिकेज कंट्रोल करत असताना त्यामध्ये जो गॅस आहे तो गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करायचा आणि त्या दृष्टिकोनाने या ठिकाणचा जो गॅस लिकेजचा जो प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता. त्याला काही अंशी यश आलेलं आहे आणि अशा रीतीने अजून काही वेळामध्ये हा जो 24 तासाचा जो बॅकलॉग होता तो पूर्ण करून आम्ही कुठेतरी एका निर्णायक परिस्थितीवरती आलेलो आहोत. आपण बघू शकता की मागं एका टँकर थ्रू दुसऱ्या टँकरमध्ये जी वायू गळती होत होती, तो जो वायू आहे तो टँकरमध्ये फिलिंग करण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि मुंबईकडे जाणारी 1 लेन आणि पुण्याकडे जाणारी 2 लेन अशा प्रकारे वाहतुकीचं नियंत्रण करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीपसह समृद्धी कोल्हे, खालापूर, रायगड.